पुढची बातमी पाहूयात। पालिका निवडणुकांना अवघे 2 दिवस उरलेत। शेवटच्या टप्प्यामध्ये नेत्यांच्या सभांना वेग आलाय। एकनाथ शिंदेंची आज नाशिकमध्ये जाहीर सभा पार पडतेय। कालच ठाकरे बंधूंची सभा नाशिकमध्ये पार पडली आणि आता ठाकरे बंधूंच्या आरोपांना एकनाथ शिंदे काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाशिकमध्ये सभा पार पडते। कालच ठाकरे बंधूंची संयुक्त सभा पार पडली आणि याच्यातून त्यांनी महायुतीला अक्षरशः धारेवरती धरलेलं होतं। आज एकनाथ शिंदे काय बोलू शकतात? या सभेमध्ये कोणकोणते मुद्दे बोलू शकतात शिंदे? सिद्धेश, महापालिका निवडणुकांचा जो प्रचार आहे तो अखेरच्या टप्प्यामध्ये आहे। कालच ठाकरे बंधूंची सभा नाशिकमध्ये झाली। दोघेही ठाकरे, भाजप असेल, शिवसेना, एकनाथ शिंदे गट असेल किंवा एकूणच महायुतीवरती जोरदार जो आहे तो हल्लाबोल केला होता। विशेष करून मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंना ठाकरे बंधूंनी काल टार्गेट केलेलं होतं। या सगळ्यानंतर आता एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत। नाशिक महापालिकेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे आणि भाजप स्वतंत्र लढताना आपल्याला बघायला मिळतोय। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा नाशिकमध्ये असणार आहे। रात्री काल ज्या ठिकाणी ठाकरे बंधूंची सभा झाली त्याच अनंत कान्हेरे मैदानावरती एकनाथ शिंदेंची देखील सभा आज जी आहे होणार आहे आणि त्याची व्यवस्था पूर्ण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे कालच्या टीकेला एकनाथ शिंदे आज काय उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच सोबत भाजप शिवसेनेची युती का नाही झाली तेही स्पष्टीकरण आज एकनाथ शिंदे करू शकतात अशा पद्धतीचा एक अंदाज हे वर्तवला जातोय। कुंभमेळा आहे, कुंभमेळ्याच्या अनुषंगाने भाजपने मोठी ताकद नाशिक महापालिकेसाठी लावलेली आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सुद्धा 122 जागांवरती जे उमेदवार आहेत, त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शिवसेना अशा पद्धतीची लढत सुद्धा नाशिकमध्ये होताना बघायला मिळते। त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने आज एकनाथ शिंदे काय भाषण करतात, काय एकूणच बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर